नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई आणि प्रतापराव आता त्यांच्या गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि कल्पनाताईंना म्हणते, मी काय म्हणते आई, मी आता म्हणजे बरेच दिवस झाले मी साडी नेसते, हो पण अगदी मनापासून पण आता मी जर ड्रेस वगैरे घातले तर चालतील का? कल्पनाताई म्हणतात, अगं पण मी तुला म्हणालेच नाहीये की तू साडी नेस. तर प्रिया म्हणते, नाही पण पूर्ण आजी आणि तुला दोघांनाही साड्या आवडतात, मला चांगलंच माहीत आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो पण मी माझ्या सुनांवर कधी जबरदस्ती केली नाही की तुम्ही साडीच नेसा. त्यांना जे हवं ते घालू शकतात आणि जे करायचं आहे ते करू शकतात. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, अगदी मुलींप्रमाणेच. तर प्रिया म्हणते, हो आई मला माहीत आहे, पण मी साड्यासुद्धा अगदी मनापासूनच नेसत होते. पण आता काय आहे, मला जॉब लागला आहे ना, ऑफिसला जावं लागतं आणि ते मॅनेज करणं कठीण होतं आणि तसंही जॉबला तिथे गेल्यावर पाहिलं तर कोणीच साड्या नेसत नाही, म्हणून म्हटलं मी ड्रेस घातले तर चालतील ना? तर कल्पनाताई म्हणतात, हो काहीच हरकत नाही आहे. अगं मी तुला साड्या नेस असं कधी म्हटलंच नाही, तर ड्रेस घालण्यासाठी का अडवेन? तर प्रिया म्हणते, काही हरकत नाही. असं म्हणत प्रिया आता खुश होते आणि मनाशीच म्हणते, आता मला अधिराजने दिलेला ड्रेस घालता येणार. तर हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं. सायली मनाशीच म्हणते, अचानक हिला साड्यांचा कंटाळा का यायला लागला? बरोबर अधिराज भाऊजींवर छाप पडायची असेल ना, आणि त्यासाठीच सगळं काही चालू असेल. ही नाटकं त्यासाठीच चालू आहेत. सायलीने प्रियाचं हे बोलणं अगदी बरोबर ओळखलेलं असतं. प्रियाचा हा डाव सायलीच्या लक्षात येतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई आणि प्रतापराव त्यांच्या रूममध्ये असतात आणि त्याचवेळी इथे अस्मिता धावत पळत बाळाला घेऊन येते आणि म्हणू लागते, मम्मा अगं बघ ना बाळ किती रडतंय, अगं तो मगापासून खूप रडतोय. तर प्रतापराव म्हणतात, थांब अश्विनसुद्धा घरी नाहीये, मी लगेच अश्विनला फोन करतो. तर कल्पनाताई म्हणतात, नाही त्याची काहीही गरज नाही, बाळ आत्ता शांत होईल. तर आता अस्मिता म्हणू लागते, मम्मा अगं किती रडतोय बघ ना, केव्हापासून रडतोय. तर कल्पनाताई म्हणतात, हो तू जरा शांत राहा. असं म्हणत कल्पनाताई आता बाळाला बांधलेलं असतं ते कापड सोडतात आणि त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, अगं बाळाला गॅसेस आलाय, त्याच्यामुळे त्याच्या पोटात दुखतंय, थांब आत्ता बरं होईल, आपण आत्ता बरं करू त्याला. असं म्हणत कल्पनाताई बाळाच्या हातापायांचे व्यायाम करतात आणि त्यानंतर कुठे बाळ शांत होतं आणि हसू लागतं. कल्पनाताई म्हणतात, बघितलं का आता कसा शांत झालाय, असं बाळाला खेळवायचं, असा त्याचा व्यायाम करायचा, म्हणजे त्याला बरं वाटणार. अस्मिता म्हणू लागते, बरं झालं मी तुमच्याकडे घेऊन आले, मी तर घाबरूनच गेले होते. तर आता कल्पनाताई म्हणतात, अजिबात घाबरायची गरज नाही. तर अस्मिता म्हणते, बघ ना मम्मा, म्हणजे मी आता आई झाले तरीसुद्धा मला आणि माझ्या बाळाला माझ्याच मम्माची गरज पडते. कल्पनाताई म्हणतात, होतं असं कधीतरी, कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला अनुभव लागतो. आता अनुभवानेच माणूस हळूहळू शिकतो. तुला सुद्धा या सगळ्या गोष्टींची सवय होईल. आणि अस्मिता, तू याच्या एवढी होतीस ना तेवढी अशीच रडायचीस, मग मी किंवा डॅड तुला असंच फिरवत असायचो, अशाच फेऱ्या मारायचो आणि मग कुठे तू शांत व्हायची. आता कल्पनाताई अस्मिताच्या लहानपणीच्या गोष्टी सांगताच अस्मिताचे डोळे पाणावतात. आता प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा गं काय झालंय, का रडतीयस? कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, बाळा गं काय झालंय? अस्मिता म्हणू लागते, मम्मा डॅड तुम्ही लहानपणापासूनच माझ्यावर किती प्रेम करताय. कल्पनाताई म्हणतात, अगं तू तर आमची मुलगी आहेस. अस्मिता म्हणते, तेच तर, अगं तुम्ही आज आहात म्हणून मी आहे, नाहीतर माझं काय झालं असतं. बाळ मगाशी इतकं रडत होतं, मी सचिनला म्हणाले, सचिन अरे बघ ना आपलं बाळ किती रडतंय. तर सचिन मला म्हणाला, जा इथून, मला डिस्टर्ब करू नकोस. आता हे ऐकताच प्रतापराव आणि कल्पनाताईंना राग येतो. कल्पनाताई म्हणतात, काय सचिन असं म्हणाला, हा बाप आहे की कोण आहे? तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता तू विचार करू नकोस आणि कल्पना तू चिडूही नकोस. अगं आपण फक्त अस्मिता आणि तिच्या बाळाकडे लक्ष द्यायचं आहे, बाकी कोण कसं वागतंय याकडे आपल्याला पाहायचंही नाहीये. आणि त्या सचिनकडून तर अपेक्षा काय ठेवणार? त्यामुळे अस्मिता तुला रडायची काहीच गरज नाहीये. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना अगं तिच्या बाळाला तू तर शांत केलंयस, मग आता आपलं बाळ रडतंय त्याला कोण शांत करणार? आता असं म्हणताच अस्मिता हसू लागते. कल्पनाताई अस्मिताचे लाड करत म्हणतात, बघ किती क्यूट दिसतेस असताना, अशीच आयुष्यभर हसत राहा. आणि अस्मिता एक गोष्ट कायम बाळा लक्षात ठेव, तुझ्यासोबत कोण असो किंवा नसो, परंतु तुझे मम्मा आणि डॅड कायम तुझ्यासोबत आहेत.
असं म्हणताच अस्मिता लगेच कल्पनाताईंना मिठी मारते. कल्पनाताई अगदी प्रेमानेच अस्मिताला जवळ घेतात आणि म्हणू लागतात, माझं ते बाळ, असं म्हणत तिचे लाड करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन आता नेहमीप्रमाणेच ऑफिसला निघालेला असतो. अर्जुनचा मूड फ्रेश असतो आणि म्हणून अर्जुनने गाडीमध्ये छान गाणी लावलेली असतात. आता जयेशचा सतत अर्जुनला फोन येत असतो, परंतु अर्जुनचा काही लक्ष नसतो आणि त्याच वेळी पोलिसांची गाडी अर्जुनचा पाठलाग करत असतात. आता अर्जुनला हे काहीच माहीत नसतं आणि अचानकच पोलिसांची गाडी अर्जुनच्या गाडीसमोर येऊन उभी राहते. आता पोलीस अर्जुनची गाडी थांबवतात. अर्जुन म्हणतो, काय झालंय साहेब, तुम्ही माझी चूक नसताना अशी गाडी का थांबवली आहे? तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, का विचारून गाडी थांबवायला हवी का, की एक प्रतिष्ठित वकील असल्यामुळे स्पेशल ट्रीटमेंट द्यायला हवी? तर अर्जुन म्हणतो, मी स्पेशल ट्रीटमेंट मागितलीच नाही आहे किंवा असं काही म्हटलंच नाही आहे, पण माझी चूक नसताना तुम्ही माझी गाडी का थांबवली एवढंच तर मी विचारत आहे. तर आता हवालदार साहेब अर्जुनला म्हणतात, सर तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि म्हणूनच सरांनी तुमची गाडी थांबवली आहे. अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे? तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, काय झालं, पोलिसांवर विश्वास नाही आहे का? अर्जुन म्हणतो, नाही तसं नाही, पण नंबर प्लेट तर होतीच. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग दाखवा चला. आता अर्जुन जाऊन पाहतो, त्यावेळी अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेट गायब असते. आता अर्जुनलाही धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? रात्रीच्या वेळी गाडी मी पार्क केली त्यावेळी तर नंबर प्लेट होती, कदाचित सकाळी म्हणजे पडली असेल वाटेत. तर हवालदार साहेब म्हणू लागतात, किंवा चोराने चोरली असेल. अर्जुन म्हणतो, असंही असू शकतं. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग फाईन भरा. अर्जुन म्हणतो, हरकत नाही. तर आता हवालदार साहेब अर्जुनचं नाव आणि फाईनची रिसीट तयार करत असतात आणि इकडे मात्र इन्स्पेक्टर साहेब अर्जुनच्या गाडीच्या मागेच उभे असतात आणि त्यांचा लक्ष जातो त्यावेळी अर्जुनच्या गाडीच्या डिकीतून रक्ताचे एक एक थेंब खाली पडत असतात. आता अर्जुनने फाईन भरून झालेला असतो. अर्जुन आवाज देत म्हणतो, फाईन भरून झालाय साहेब, आता अजून काय, मी जाऊ शकतो ना? तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, नाही, अगोदर मला डिकी खोलून दाखवा. अर्जुन म्हणतो, काय चाललंय हे सगळं काही, मला उशीर होतोय, माझी जर काहीच चूक नसेल तर तुम्ही हे सगळं काही का करायला सांगताय? तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, मी म्हणालो ना की डिकी उघडा. तर आता अर्जुन अगदी बिंदास्त डिकी उघडतो, परंतु ज्यावेळी अर्जुन आतमध्ये मृतदेह पाहतो त्यावेळी मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनवर गन रोखत म्हणतात, यू आर अंडर अरेस्ट ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आता मात्र अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही आणि तो मृतदेह असतो शांता मावशींचा. आता अर्जुन तो पाहून आश्चर्यचकितच होतो, कारण हे सगळं काही अर्जुनसाठी भयंकर असतं. अर्जुनला यातलं काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जयेश जखमी अवस्थेतच आता शांता मावशींच्या चाळीपर्यंत आलेला असतो. शांता मावशींचा दरवाजावर पाहतो तर शांता मावशी घरी नसतात आणि जयेशला खूप मारहाण केलेली असते आणि जयेश सतत अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुनला फोन उचलणं शक्य नसतं आणि म्हणूनच जयेश शेवटी आता सायलीला फोन करतो. सायली म्हणते, बोला ना जयेश दादा. तर जयेश म्हणू लागतो, ताई शांता मावशी कुठेतरी गायब झाल्यात. आता हे ऐकताच सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, काय, परंतु जयेश दादा तुम्ही होता ना शांता मावशींसोबत, मग असं कसं होऊ शकतं, हे कसं शक्य आहे? तर जयेश म्हणतो, मी होतो, पण नंतर काय घडलं मला खरंच काही माहीत नाही. असं म्हणत जयेश घडलेला सर्व प्रकार आता सायलीला सांगू लागतो. जयेश म्हणतो, आणि म्हणूनच मी अर्जुन सरांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण अर्जुन सर फोनच उचलत नाही आहेत. तर सायली म्हणते, पण त्याच वेळी तुम्ही हे आम्हाला का नाही सांगितलं, आम्ही आलो असतो ना तुमच्या मदतीला. तर जयेश म्हणतो, पण मी आत्ताच शुद्धीवर आलो आहे. तर आता सायली जयेशला म्हणते, पण मला एक सांग जयेश दादा, की तुम्हाला असं काही संशयास्पद वाटलं होतं का? ज्यावेळी तुम्ही रात्री आम्हाला मेसेज केला होता की सगळं काही ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला संशयास्पद वाटलं होतं का? किंवा त्यानंतर? जयेश म्हणतो, मी अर्जुन सरांना मेसेज केला, एक मिनिट ताई मी मोबाईल चेक करतो. आता जयेश मोबाईलमधले सर्व मेसेज पाहतो आणि म्हणू लागतो, नाही सायली ताई, मी तुम्हाला किंवा अर्जुन सरांना काही मेसेज केलाच नाही आहे. खरं तर माझं आणि अर्जुन सरांचं बोलणं झालंच नाही आहे. तर आता सायलीच्या सगळं काही लक्षात येतं. जयेश म्हणू लागतो, ताई आता मी काय करू, कुठे शोधू शांता मावशीला, मी काय करू सांगा ना. तर सायली म्हणू लागते, जयेश दादा तुम्ही शांत व्हा, तुम्हाला जास्त लागलं तर नाही आहे ना. तर जयेश म्हणतो, नाही, परंतु आता अर्जुन सर कुठे आहेत? सायली म्हणते, अर्जुन सर ऑफिसला निघाले आहेत. पण जयेश दादा आता हे सगळं काही प्रियाने केलं आहे. शांता मावशी गायब होण्यामागे प्रियाचा हात आहे, म्हणजे ती नक्कीच आता तिच्या आईवडिलांपर्यंत म्हणजे सदा महिन्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे तुम्ही एक काम करा, मी आत्ता तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, तुम्ही लगेच सदा महिन्याला त्या ॲड्रेसपर्यंत घेऊन जा. तर जयेश म्हणतो, बरं ठीक आहे, मी लगेचच जातो, तुम्ही मला ॲड्रेस पाठवा. सायलीला काय करावं काहीच सुचत नसतं. सायली लगेच जयेशला ॲड्रेस पाठवते आणि ती आता
सदा महिन्याला त्या ॲड्रेसवर घेऊन जायला सांगते. आता घडलेला सर्व प्रसंग सायली अर्जुनला सांगण्यासाठी अर्जुनला फोन करायला घेते, परंतु अर्जुन काही फोन उचलत नसतो. सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. सायली सतत अर्जुनला फोन करत असते, परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब आता इथे पोलीस स्टेशनला येतात आणि हवालदारांना आवाज येत म्हणतात, हवालदार आत्ताच्या आत्ता लॉकअपची चावी घेऊन या. आणि लगेच आता तुरुंगाचा दरवाजा उघडतात आणि दुसऱ्या हवालदार साहेबांना म्हणतात, घेऊन ये त्याला. असं म्हणत आता अर्जुनला तिथे घेऊन येतात. अर्जुन म्हणत असतो, सर मी खरंच काही केलं नाहीये, प्लीज माझं ऐकून घ्या. परंतु इन्स्पेक्टर साहेब अर्जुनचा काही ऐकून घ्यायला तयार नसतात आणि कुठलाही विचार न करता ते अर्जुनला लॉकअपमध्ये टाकतात. अर्जुन त्यांना म्हणत असतो, साहेब तुम्ही चुकीचं करताय. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला मला स्वतःच्या हाताने लॉकअपमध्ये टाकायचं आहे. असं म्हणत आता ते अर्जुनला आतमध्ये ढकलून देतात. अर्जुनचं काही बोलणंच ऐकून घ्यायला ते तयार नसतात. अर्जुनला आता कसं समजवावं काहीच कळत नसतं. अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, खूप चुकीचं करताय तुम्ही, मी काहीही केलं नाही. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, मी चुकीचं करतोय आणि तू काय केलंस रे? अरे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तू अशी मर्डर वगैरे करशील असं वाटलं नव्हतं रे कधी. तर अर्जुन त्यांना म्हणतो, मी काहीही केलेलं नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आता जेलची हवा खायची. एवढा मोठा खून केलायस, एका बाईचा खून करून तिचा मृतदेह तू तुझ्या डिकीत ठेवलायस आणि मला म्हणतोयस मी काहीच केलं नाहीये. अरे आता हे छोटे मोठे कायदे तू मला शिकवणार आहेस का? तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझं ऐकून घ्या, खरंच मी काहीही केलेलं नाही. जी डेड बॉडी सापडली आहे तिच्याशी माझा काही संबंध नाही, मला खरंच काही माहीत नाही. अर्जुन म्हणतो की तुम्ही कुठल्याही पुराव्याशिवाय मला अटक करू शकत नाही. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, पुरावे वगैरे मिळत राहतील रे सुभेदार, परंतु तो मुर्दा आहे ना तोच आता पुरावा म्हणून भरपूर आहे. आता मात्र अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन रागानेच इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहतो. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, आठवतं का 3 वर्षापूर्वी एका केसच्या संदर्भात तू हात धुवून माझ्या मागे लागला होतास आणि 3 वर्षापूर्वी तुझ्यामुळे माझी नोकरी गेली होती. सस्पेंड झालो होतो मी फक्त तुझ्यामुळे. नोकरी तर मी परत मिळवली रे, पण माझं प्रमोशन रखडलं. पण अगदी झोपेत सुद्धा तू मला समोर दिसायचास. त्याच वेळी ठरवलेलं की एक दिवस तुला कोंडीत पकडायचं आणि आज सावट आपोआपच माझ्या हाती सापडलंय आणि आज मात्र स्वतःच्या हाताने मी तुला जेलमध्ये टाकलं आहे. भाग्य असतं रे एखाद्याचं, काल तुझं होतं आणि आज माझं आहे. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे याचा अर्थ तू माझ्यावर पर्सनल राग काढतोयस. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तसं समज. अर्जुन म्हणतो, आता मी स्वतःची सुटका स्वतःच करून घेणार, स्वतःचा जामीन स्वतःच मिळवणार, पण त्या अगोदर मला घरी फोन करू दे. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, ते बघू. अर्जुन म्हणतो, बघू नाही, मला माझ्या घरी कॉल करण्यापासून तू अडवू शकत नाहीस. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ते सगळं काही नंतर, अगोदर आमचं काम आम्हाला करू दे. अगोदर सगळी चौकशी आणि सगळे डिटेल्स पूर्ण होऊ देत, त्यानंतर तुला फोन करायला मिळेल. हवालदार लगेच गाडीचा पंचनामा करायला घ्या. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब यांनी तर पर्सनल राग अर्जुनवर काढलेला असतो आणि याचाच अर्जुनलाही खूप राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर, परंतु इन्स्पेक्टर साहेब अर्जुनचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातात. आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही, कारण त्याच्याकडे फोनही नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सतत अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन फोन उचलत नाही. आणि आता काय करावं सायली विचार करू लागते. सायली म्हणू लागते, शांता मावशी कुठे गायब झाले असतील, कुठे शोधायचं यांना, आता काय करू, हे सुद्धा फोन उचलत नाही आहेत. मी आता लगेच चैतन्य भाऊजींना फोन करू का, असा विचार करत आता सायली चैतन्यला फोन करते. चैतन्य ऑफिसच्या दिशेने निघालेला असतो. चैतन्य पाहतो तर सायलीचा फोन असतो आणि म्हणूनच चैतन्य एका साईडला गाडी उभी करतो आणि म्हणतो, सायली वहिनीचा फोन. असं म्हणत चैतन्य फोन उचलतो आणि म्हणतो, बोल ना सायली वहिनी. तर सायली घाबरतच चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी मला सांगा, हे तुमच्यासोबत आहेत का? तर चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन माझ्यासोबत नाही आहे. हो, पण अर्जुन एका क्लायंट मीटिंगसाठी जाणार होता आणि तिथून तो नंतर ऑफिसला येणार होता. मी तर आता ऑफिसलाच निघालो आहे. काय झालं आहे वहिनी? तर आता सायली म्हणू लागते, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि हे तर फोन उचलतही नाही आहेत. तर आता चैतन्य म्हणतो, हो वहिनी, पण काय झालं आहे? तर सायली आता घडलेला सर्व प्रसंग चैतन्याला सांगू लागते. सायली चैतन्याला म्हणते, काल रात्री शांता मावशी त्यांची कागदपत्र आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते आणि जयेशदादा त्यांच्यासोबत होते, पण जयेशदादांना खूप मारहाण करण्यात आली. असं म्हणत सायली सगळा घडलेला प्रसंग ज्यावेळी चैतन्याला सांगते
त्यावेळी चैतन्यालाही धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, म्हणजे इतकं सगळं रात्री घडलंय का? तर सायली म्हणते, हो, मला असं वाटते की ज्या अर्थी प्रिया शांता मावशीपर्यंत पोहोचू शकते त्या अर्थी ती सदा महिन्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकते. आणि म्हणूनच जयेश दादांना मी आता तुमच्या घरचा ॲड्रेस दिलाय, सदा महिन्याला तिथे घेऊन यायला चालेल ना तुम्हाला? तर चैतन्य म्हणतो, ऑफकोर्स वहिनी, चालेल, काहीच हरकत नाही. तसं जर झालं तर मलाही लक्ष ठेवता येईल त्यांच्यावर. पण आता शांता मावशीला कुठे शोधायचं? तर आता चैतन्य म्हणू लागतो, काळजी करू नकोस, अर्जुन ऑफिसलाच गेला असेल, मी सुद्धा जातो आणि बघतो. असं म्हणत आता चैतन्यालाही काही माहीत नसतं आणि चैतन्य ऑफिसला जायला निघालेला असतो. आता इकडे सायली पुन्हा पुन्हा अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. त्या अगोदर ती जयेशला चैतन्याच्या घरचा पत्ता पाठवते आणि तिथे सदा महिन्याला घेऊन जायला सांगते. दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुन लॉकअपमध्ये असतो आणि इथे मात्र इन्स्पेक्टर साहेब अर्जुनवर हसत असतात आणि त्याचवेळी मीडियाची माणसं त्या ठिकाणी येतात. तर आता इन्स्पेक्टर साहेब यांना म्हणतात, इन्स्पेक्टर पाटकर साहेब, तुम्ही आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना अटक केलं आहे का? तर ते म्हणू लागतात की हो, आत्ताच मी त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केलं आहे. तर मीडियाची माणसं आता इन्स्पेक्टर पाटकर यांना विचारतात, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी खून केलाय, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? तर इन्स्पेक्टर पाटकर म्हणू लागतात, अहो, त्यांच्या गाडीच्या डिकीत एका बाईचा मृतदेह सापडलाय, अजून कसला पुरावा हवाय? आणि त्याच पुराव्याचा खातर आणि त्या पुराव्याच्या आधारावर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना आम्ही अटक केली आहे. तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनच्या विरोधात साक्ष देत असतात. तर आता अर्जुन त्यांना म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, हे आतमध्ये येऊच कसे शकतात? यांना आतमध्ये येण्याची परवानगीच कोणी दिली? हे काय चाललंय तुमचं? तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनकडे पाहून हसू लागतात. तर आता मीडियाची माणसं इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात, परंतु हे सगळं काही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी केलं आहे आणि तसं त्यांनी कबूल केलं आहे का? तर इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात, ते तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनाच विचारू शकता. तर आता इन्स्पेक्टर साहेबांना मीडियाची माणसं विचारतात, परंतु आम्ही त्यांना प्रश्न कधी विचारू शकतो? तर इन्स्पेक्टर पाटकर यांना ती संधी मिळालेली असते. ते म्हणतात, आत्ता विचारायचं आहे का? विचारू शकता, मागे बघा, लॉकअपमध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार दिसतच आहेत, जा, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा. असं म्हणत सगळ्या मीडियाच्या माणसांनी आता अर्जुनला घेरलेलं असतं आणि प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात. अर्जुनला ह्या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टर पाटकर हे अडकवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हसू लागतात. आता अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो. तर इकडे मीडियाचे सगळेच जण अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही हा खून का केला, कशासाठी आणि कोणाचा खून केला? असं म्हणत सगळे प्रश्न विचारत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घरी सायलीच्या जीवाची घालमेल होत असते, कारण अर्जुनचा फोन लागत असून अर्जुन फोन उचलत नसतो आणि एकीकडे शांता मावशी कुठे गायब झाल्या हेही कळत नसतं. तर आता सायली म्हणू लागते, शांता मावशींना कुठे शोधायचं, कुठे गायब झाल्या असतील त्या? हे सगळं काही प्रियाचंच कारस्थान आहे, हे सगळं काही प्रियाने घडवून आणलं आहे. मला आता असं वाटते की थेट जावं आणि त्या प्रियाला जाब विचारावं, परंतु आईबाबांसमोर उगाच तमाशा नको म्हणून मी काहीच करू शकत नाही. परंतु आता शांता मावशींना कुठे शोधायचं? पण मला इतकं अस्वस्थ का वाटत आहे? देवी आई मला कसले संकेत देते का? मला इतकी भीती का वाटते? माझ्या जीवाला अशी हुरहुर का लागली आहे? म्हणजे असं वाटतंय की काहीतरी अनपेक्षित भयंकर घडणार आहे. देवी आई, हे कसले संकेत आहेत? असं म्हणत सायली घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे मीडियाच्या सगळ्यांनीच आता अर्जुनला खेळलेलं असतं आणि प्रश्नांनी भांडावून सोडलेलं असतं. तर त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब उठतात आणि अर्जुनच्या दिशेने जात अर्जुनकडे पाहत म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोला. तर आता मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, इन्स्पेक्टर पाटकर, हे सगळं काही तू मुद्दामहून करतोयस ना? तू जुना राग काढतोयस, तुझ्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही आहे, तरीसुद्धा तू मला जेलमध्ये टाकलंयस, तू मुद्दामहून मला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस. हे सगळं काही तुझंच कारस्थान आहे, परंतु एक ना एक दिवस हे सत्य बाहेर येईलच. आणि हो, तू माझ्यासोबत जे काही वागतोयस ना, मी तुझ्याविरुद्ध केस करू शकतो. असं म्हणत अर्जुन खूप चिडलेला असतो. तर मीडियाचे मॅडम आता अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही त्या बाईंचा खून का केलात? तर दुसरे म्हणतात की तुमच्या ते अगोदरपासून ओळखीचे होते का? तुम्ही त्यांच्यावर असणारा राग काढलात का? असं म्हणत प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात. अर्जुन म्हणतो, मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नाही देऊ शकत. तर आता मीडियाची माणसं अर्जुनला म्हणतात, परंतु आम्हाला परमिशन मिळाली आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावीच लागतील. तर अर्जुन म्हणतो, मी निर्दोष आहे, मी कोणाचाही खून केला नाही किंवा कुठलाही गुन्हा केला नाही. तर मीडियाचे मॅडम अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, साहेब, जर तुमचा यामध्ये हातच नाहीये तर मग ती डेड बॉडी तुमच्या गाडीत कशी आली? तर आता अर्जुन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो,
मी आता तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची उत्तरं इथे देणार नाही. जी काही उत्तरं द्यायची आहेत ती मी कोर्टातच देईन. मी मीडियाला काहीही सांगणार नाही. तर मीडियाची माणसं अर्जुनला म्हणतात, सर तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. तुमच्याशी बोलण्याची आम्हाला परवानगी मिळाली आहे. तर आता अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर तू जे काही करतोयस ना ते महागात पडेल. कारण हे सगळं काही कायद्याच्या उलट करतोयस. हे कायद्यात बसत नाही. आत्ताच्या आता यांना इथून जायला सांग. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, चला चला काय करताय तुम्ही तिथे, तुम्हाला इथे यायची परवानगी कोणी दिली, असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब आता अर्जुनचे फोटो त्याच्याशी प्रश्न विचारून झाल्यानंतर त्यांना उलट बोलतात आणि तिथून त्यांना जायला सांगतात. आता मीडियाच्या माणसांचं काम झालेलं असतं आणि इन्स्पेक्टर पाटकर यांचंही काम झालेलं असतं. इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनकडे पाहून हसू लागतात. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर पाटकर तू हे सगळं काही चुकीचं करतोयस. तुला काय वाटतंय रे, या सगळ्यामध्ये मी तुला अडकवलं होतं, तू माझ्यामुळे सस्पेंड झाला नाहीयेस, तर तू त्यावेळी सुद्धा बेकायदेशीर वागत होतास म्हणून सस्पेंड झालास आणि आता सुद्धा तू बेकायदेशीरच वागत आहेस. माझ्यावर कुठलेही आरोप लावून तू मला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी बाहेर आलो ना की मग तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मी तुला बाहेर येऊ देईन तर ना, आता सध्या तू लॉकअपमध्ये आहेस ना, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. अर्जुन म्हणतो, मला फोन करू दे. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, देणार नाही. अर्जुन म्हणतो, तुला हे चांगलंच माहीत आहे की मी बाहेर आल्यानंतर मी तुझी काय अवस्था करू शकतो, त्यामुळे आत्ता मला फोन करायचा आहे. तर इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांना आवाज देतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना बाहेर घेऊन या आणि हो बेड्या घालूनच. आता हवालदार साहेब आता इन्स्पेक्टर साहेबांचं ऐकतात आणि अर्जुनला फोन करण्यासाठी बाहेर घेऊन येत असताना त्याच्या हातात बेड्या घालतात. आता अर्जुन बाहेर येताच पहिला फोन सायलीला करतो. सायली पाहते तर एक वेगळा नंबर असतो. सायली म्हणते, हॅलो कोण? अर्जुन म्हणतो, सायली मी बोलतोय. आता मात्र सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, हा कुठला नंबर आहे? अर्जुन म्हणतो, आता मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. मी पोलीस स्टेशनमध्ये आहे, मला अटक करण्यात आली आहे एका गुन्ह्याखाली. आता हे ऐकताच सायलीला धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे कल्पनाताई आणि हॉलमध्ये असतात आणि त्यावेळी प्रतापराव मोठ्यानेच आवाज देत म्हणतात, कल्पना. तर कल्पनाताई म्हणतात, काय झालंय, तुम्ही एवढ्या मोठ्याने का ओरडताय, एवढे घाबरलात का? प्रतापराव म्हणू लागतात, कल्पना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कल्पनाताई म्हणतात, काय झालंय? तर प्रतापराव म्हणू लागतात, आपल्या अर्जुनला पोलिसांनी एका खुनाच्या आरोपाखाली अटक केलं आहे. तर कल्पनाताई म्हणतात, काहीतरीच काय बोलताय तुम्ही, काहीतरी गैरसमज झाला असेल. तर प्रतापराव म्हणतात, नाही ही न्यूज ऐक. आता सगळीकडे न्यूजमध्ये पसरलेलं असतं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एका खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं. आता प्रिया सुद्धा ही न्यूज पाहते. विमल तर पूर्णपणे घाबरून जाते आणि म्हणू लागते, काय चाललंय हे, आपल्या घरावरच एकामागून एक संकट का येत आहेत. प्रिया म्हणते, बाप रे हे किती भयंकर आहे. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या, सुमन काकू सर्वच जण आलेले असतात. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, कल्पना तू बातमी पाहिलीस का? अगं यांनी तर बातमी पाहिली आणि थेट पोलीस स्टेशनलाच गेले आहेत. तर अश्विन म्हणू लागतो, डॅड हे काय आहे? प्रतापराव म्हणतात, काहीच कळत नाहीये. आता प्रिया अश्विनला ती न्यूज दाखवते. तर इकडे प्रतापराव म्हणू लागतात, हे कसं शक्य आहे? अर्जुनला कुठल्या पुराव्याच्या आधारावर अटक केलं गेलं आहे आणि अर्जुन असं करणं शक्यच नाही. हे कोणीतरी अर्जुनला मुद्दामून फसवण्यासाठी केलंय. परंतु जरी अटक झाली तरी एखादा फोन करण्याची परवानगी असतेच ना. म्हणूनच प्रतापराव कल्पनाताईंना विचारतात, कल्पना तुला फोन आला होता का? कल्पनाताई म्हणतात, नाही. पण सायली कुठे आहे? असं म्हणताच प्रतापराव सायलीला हाक मारतात. तर सायली जिना उतरत येत असते. ती पूर्णपणे बिथरून गेलेली असते. सायली खाली येताच कल्पनाताई आणि सायलीकडे पाहतात. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू ओघळत असतात. प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली तुला अर्जुनचा फोन आला होता का? परंतु सायली काहीच बोलत नाही. कल्पनाताई सायलीकडे जातात. सायलीला म्हणतात, सायली तुला अर्जुनचा फोन आला होता का? तर सायली म्हणते, हो पोलीस स्टेशनमधून यांचा फोन आला होता, त्याने एका खुनाच्या आरोपाखाली अटक केली गेली आहे. असं म्हणतात सायली लगेच कल्पनाताईंना मिठी मारते. कल्पनाताई सायलीला सावरतात. घरातील सर्वच जण या बातमीने बिथरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर पाटकर आता अर्जुनला म्हणतात, तुला आता या खुनाच्या आरोपाखाली अटक झालीच आहे आणि आता गाडीचा पंचनामाही करून झालाय आणि इन्व्हेस्टिगेशन पण चालू झालंय. मग आता हा खून तू का केलास हे आम्हाला सांगशील का? तर अर्जुन म्हणतो, मी मगापासून ओरडून तुम्हाला एकच सांगतोय की मी कुठलाही खून केला नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कसं आहे ना वकील साहेब, आता खून तुम्ही केला आहे, तुमच्याच गाडीत ती बॉडी सापडली आहे, म्हणजे हे सिद्ध होतंय की खून तुम्हीच केलाय. पण कसं असतं, तू एवढा डोकेबाज वकील आहेस आणि एखादा खून कसा पचवायचा, एखादी गोष्ट कशी पचवायची ही तुला चांगलीच माहीत असेल, पण तू मात्र माती खाल्लीस. असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनवर भलते सलते आरोप करू लागतात.
इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, ती शांता नावाची बाई, तिला तू आधीपासूनच ओळखत होतास हे आम्हाला कळलंय. म्हणे तू तिच्या घरी जायचास, आता तर म्हणे तू तिला एका वेगळ्या घरी नेऊन ठेवलं होतं, असं म्हणत संशयाने अर्जुनला नको नको ते आरोप त्याच्यावर करू लागतात. आता या सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्यात, मग त्या बाईचा तू खून का केलास हे सांगशील का? आणि हो, हे बघ सुभेदार, तुला जर सांगायचं नसेल तर आता तुझ्याकडून कसं वदवून घ्यायचं हे मला चांगलंच माहीत आहे, असं म्हणत आता त्यांनी हातात आपल्या काठी घेतलेली असते. तर अर्जुन ठणकावून सांगतो, तुला पाटकर जे करायचं आहे ना ते कर, मी तुला घाबरत नाही. पण मी जे केलं नाही आहे, मी जो गुन्हा केला नाही आहे तो मी कबूल करणार नाही. आणि आता मी तुला काहीच उत्तर देणार नाही. मला जे काही उत्तर द्यायचं आहे ना ते मी कोर्टातच देईन. इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, काय आहे ना सुभेदार, आत्ता जरी तू गुन्हा कबूल नाही केलास तरी तुला कोर्टात हे सांगावंच लागेल की त्या बाईचा आणि तुझा संबंध होता नाही आहे. म्हणजे त्या बाईची सगळी हिस्ट्री आम्ही काढली आहे. ती बाई कोणते धंदे करायची हेही आम्हाला माहीत आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये तू सुद्धा सामील होतास. याचा अर्थ त्या बाईने तुझी भागीदारी दिली नाही म्हणून तू असा राग काढलास. याचा अर्थ पैशासाठी तू हे सगळं काही केलंस की अजून काही? म्हणजे शांता काही धंदा करायची हे आम्हाला चांगलंच माहीत होतं, पण ती जरा वयाने जास्त होती. मग तिच्या ओळखीच्या तरण्या तर कोणीतरी असतीलच ना, मग त्याच्याशी तुला लफडं करायचं असेल म्हणून, असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला राग यावा यासाठी त्याच्यावर आरोप करत असतात. परंतु अर्जुन काही त्यांच्याकडे पाहत बोलत नाही. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि म्हणू लागतात, काय झालं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. अर्जुन म्हणतो, कारण माझ्याकडे कुठली उत्तरं नाहीच आहेत. जो गुन्हा मी केलाच नाही त्याची उत्तरं मी का देऊ? आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बोल नाहीतर ह्या दांड्याने तुझे डोळे फोडेन. अर्जुन मोठे डोळे करून इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहत असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, डोळे खाली. परंतु अर्जुन काही घाबरत नाही. इन्स्पेक्टर साहेब आपल्या हातातला दांडा फेकून देतात. अर्जुन म्हणतो, काय झालं? इन्स्पेक्टर पाटकर, तुला माझ्याकडून सत्य वधून घ्यायचं होतं ना? सत्य हेच आहे की मी कोणाचाही खून केला नाही, परंतु हे स्टेटमेंट मी तुला देणार नाही. द्यायचं असेल तर ते मी लेखी देईन, पण मी माझ्या असोसिएटला देईन. तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, असोसिएट, तुमचं हे जे काही असोसिएट सर्कल आहे ना, मग त्यातील कोण तुझी केस घेणार आहे? अरे तुझ्यावर एवढा मोठा गंभीर गुन्हा आहे, तुझी केस कोणी घेणारच नाही. आणि घेतली तर एखाद्या सिनियर वकिलाने, बाकी तर कोणी घेणारच नाही. आणि अजूनपर्यंत तर कुठलाही सिनियर वकील इथपर्यंत आलेला नाही. तर अर्जुन म्हणतो, त्याची काही गरजच नाही आहे पाटकर, कारण माझी केस मीच लढवणार आहे. आता मात्र इन्स्पेक्टर पाटकर यांचा माज अर्जुनने चांगलाच उतरवलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई सायलीला सावरतात आणि म्हणतात, सायली तू काळजी करू नकोस. कल्पनाताई म्हणतात, मला माहीत आहे माझ्या अर्जुनने खून वगैरे केला नाही आहे. माझी खात्री आहे माझा अर्जुन आयुष्यात कधीच कोणाचा खून करणार नाही. तर प्रतापराव कल्पनाताईंना शांत करतात. तर अश्विन म्हणू लागतो, मम्मा हे सगळं काही दादाच्या बाबतीतच का घडतंय? तर आता कल्पनाताई म्हणतात, माहीत नाही, परंतु माझी खात्री आहे की या सगळ्यामध्ये अर्जुनला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतंय. अर्जुनने असं काहीही केलेलं नाही. तर आता सायली म्हणते, मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, मी सुद्धा येतो. तर सायली म्हणते, नाही बाबा, आईंना तुमची गरज आहे, त्यामुळे बाबा तुम्ही घरीच थांबा, मी येते जाऊन. तर प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे सायली, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आणि सायली कितीही संकट येऊ देत, काही होऊ देत, पण तुझा हा बाप तुझ्यासोबत आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली मी येत नाही, पण मी चैतन्याला फोन करतो. असं म्हणत प्रतापराव चैतन्याला फोन करतात आणि म्हणतात, चैतन्य तू न्यूज ऐकली आहेस ना, मग आत्ताच्या आत्ता बेलचे पेपर तयार कर आणि पोलीस स्टेशनला जा. तिथे रविराजही गेला आहे आणि सायली निघतच आहे. तर आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांना सायली सावरते आणि अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही लक्ष द्या यांच्यावर, काळजी घ्या सर्वांची. आणि आई, मी तुम्हाला वचन देते, मी यांना या सगळ्यातून अगदी निर्दोष सोडवेन, माझा शब्द आहे तुम्हाला. असं म्हणत सायली आता पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया आता शांता मावशींचा हा फोटो हातात घेते, त्यावर क्रॉस मार्क केलेली असते आणि म्हणू लागते, सॉरी शांता मावशी, असं म्हणत आता फोटो फाडून टाकते. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर रविराज सर म्हणू लागतात, अर्जुन तुला सोडवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. अर्जुन म्हणतो, मी स्वतःची केस स्वतःच लढणार आहे. जर या सगळ्यामध्ये मला अडकवलं गेलेलं आहे तर आता मी स्वतःची सुटका करून घेणार. तर दुसरीकडे
दुसरीकडे सायली म्हणू लागते, आता सुप्रसिद्ध ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार गजाआड लवकरच चढणार फासावर. इथे सर्वच जण अर्जुनला आधार देत असतात. तर दुसरीकडे प्रिया म्हणते, आता सायली आणि अर्जुन या पती पत्नींच्या आयुष्यात सुरू झाली शोकांतिका. असं म्हणत ती आनंद साजरा करत असते. तर आता सायली अर्जुनला कशा प्रकारे निर्दोष सोडवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.